श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले जातुगृह पर्व हे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे म्हणाले, परिस्थिती हेरण्यात तरबेज असलेल्या विदुराने त्यांच्या हावभावांवरून त्यांच्या मनात चाललेले विचार जाणले. त्यांच्या डोळ्यावरून त्यांच्या गुप्त मसलतीचा अंदाज त्याला आला. वस्तुस्थितीची नेमकी जाणीव होताच पांडवांचे हित करण्याविषयी तत्पर असलेल्या निष्कपट विदुराने कुंतीने पुत्रांसह हस्तिनापुरातून पळून जाणेच योग्य ठरेल असा विचार केला. नंतर लोखंडी नांगर असलेली, शीड असलेली, वाऱ्याच्या जोरावर चालणारी आणि उसळत्या लाटांना दाद न देणारी एक मजबूत नाव त्याने तयार केली आणि तो कुंतीला म्हणाला, आपल्या या थोर कुळाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी हा विपर्यस्त मनोवृत्तीचा धृतराष्ट्र टपलेला आहे. हा शाश्वत धर्माचा केव्हाही उच्छेद करील, मागे पुढे पाहणार नाही. नदीच्या प्रवाहातून सुखाने प्रवास करणारी, लाटांना व जोरदार वाऱ्यांना तोंड देणारी नौका तयार आहे. कल्याणी कुंती, या नौकेमध्ये आपल्या पुत्रांसह तू बैस आणि मृत्यूच्या जबड्यातून आपली सुटका करून घे. विदुराचे हे बोलणे ऐकल्यावर यशोमती कुंतीचा जीव अर्धा झाला आणि पुत्रांसमवेत ती नौकेत बसली व गंगा नदीमधून निघाली. नंतर विदुराने अगोदरच सूचना करून ठेवल्याप्रमाणे पांडवांनी ती नौका काठावर सोडून दिली आणि वारणावतात वास्तव्य असताना कौरवांनी दिलेली धन बरोबर घेऊन ते अगदी निर्विघ्नपणे अरण्यात शिरले. वारणावतातील लाक्षागृहामध्ये केवळ योगायोगाने आश्रयासाठी आलेली एक निरपराध निषाद स्त्री लाक्षागृहाला लागलेल्या आगीमध्ये जळून गेली आणि तिच्याबरोबर तिचे 5 पुत्रसुद्धा जळून गेले. त्यांच्याच बरोबर तो नतद्रष्ट पापी म्लेच्छ पुरोचन देखील त्या आगीत भस्मसात झाला. आणि अशा प्रकारे कर्मचंडाळ धृतराष्ट्राची, कौरवांची आणि त्यांच्या साथीदारांची खाशी फसगत झाली. वारणावतामधील लोकांना नकळत साऱ्या पांडवांनी आपल्या मातेसह विदुराने पूर्वीच देऊन ठेवलेली सूचना पाळून अगदी सुखरूपपणे लाक्षागृहातून आपली सुटका करून घेतली. इकडे वारणावत नगरातील लोक लाक्षागृह आगीमध्ये जळून गेलेले दिसताच दुःखाने व्याकुळ होऊन विलाप करू लागले आणि वारणावतात घडलेली सारी हकीकत धृतराष्ट्राला कळविण्यासाठी त्यांनी माणूस पाठविला आणि राजा धृतराष्ट्रा, तुझा महत्वाकांक्षी मनोरथ सिद्धीस गेला आहे. पांडवांना तू जाळून टाकले आहेस. तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता आपल्या पुत्रांच्या परिवारात राज्याचा उपभोग घे असा निरोप त्यांनी धृतराष्ट्राला कळविला. ते वर्तमान कानी पडताच धृतराष्ट्राने व त्याच्या पुत्रांनी नाटकी शोक केला. आपल्या आप्तेष्टांसह त्यांनी पांडवांची उत्तरक्रिया केली. त्याचप्रमाणे विदुराने व कुरुश्रेष्ठ भीष्माने देखील पांडवांची उत्तरक्रिया केली. जन्मेजय म्हणाला, विप्रश्रेष्ठ वैशंपायन, लाक्षागृहाला आग कशी लागली आणि त्या आगीतून पांडवांची सुटका कशी झाली याचा वृत्तांत पुन्हा तपशीलवार ऐकण्याची मला उत्कंठा आहे. त्या क्रूरकर्म्या कणिकाने उपदेशिलेले हे अतिशय घोर कृत्य जसे घडले तसे मला सांगा. मला फार कुतूहल आहे. वैशंपायन म्हणाले, राजा जन्मेजया, लाक्षागृहाला आग कशी लागली आणि त्या आगीतून पांडवांची सुटका कशी झाली याचा वृत्तांत विस्ताराने मी तुला सांगतो, तो ऐक. भीमसेन फार बलाढ्य झाला आहे आणि अर्जुन अस्त्रविद्येत पारंगत झाला आहे. हे दिसून आल्यावर नीच दुर्योधनाला फार मनस्ताप झाला.
त्यानंतर स्वतः दुर्योधन आणि वैकर्तन कर्ण व सौबल शकुनी तरतऱ्हेच्या युक्त्या वापरून पांडवांचा घात करण्यासाठी टपून बसले. पांडव विदुराच्या मसलतीप्रमाणेच वागत होते. आपले खरे रूप उघडकीला येऊ न देता त्यांनी देखील येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन कौरवांची कारस्थाने उलटवून लावली. पांडवांच्या ठायी असलेली सद्गुणांची समृद्धी पाहून वारणावतातील नागरिक सभांमधून त्यांच्या गुणांची तारीफ करू लागले. नगरातील चौकामध्ये आणि सभामध्ये एकत्र जमून ते याविषयी उघडपणे चर्चा करू लागले. युधिष्ठिर सर्वांमध्ये म्हणजे पांडवांमध्ये व कौरवांमध्ये ज्येष्ठ असल्यामुळे त्यालाच राज्य मिळावयास पाहिजे. जन्मापासून अंध असलेल्या प्रज्ञाचक्षु धृतराष्ट्राला मागे राज्य मिळाले नाही. अशा स्थितीत यापुढे तरी तो राजा कसा होणार? तसेच कठोर व्रताचे पालन करणाऱ्या सत्यप्रतिज्ञ भीष्माने मागेच राज्यावर पाणी सोडले होते. अशा स्थितीत यापुढे केव्हाही तो राज्याचा स्वीकार करणे शक्य नाही. या सर्व कारणांमुळे पांडवांमध्ये सर्वात ज्येष्ठ असलेल्या तरुण, प्रौढ व प्रतिष्ठित आचाराच्या सत्यवचनी, दयाळू आणि वेदवेत्या युधिष्ठिरालाच आपण विधीप्रमाणे राज्याभिषेक करू. शांतनु पुत्र भीष्माला आणि धृतराष्ट्राला यथोचित आदर दाखवून धर्मज्ञ युधिष्ठिर धृतराष्ट्राला आणि त्याच्या पुत्रांना विविध सुखभोग प्राप्त करून देईल, असा नागरिकांच्या चर्चेचा एकूण आशय होता. वारणावतातील लोक युधिष्ठिरावर अनुरक्त आहेत आणि त्याची बाजू उचलून धरून ते अशा प्रकारे एकमेकात बोलत आहेत. हे नाठाळ दुर्योधनाच्या कानावर गेले आणि त्याच्या सर्वांगाचा भडका उडाला. संतापाने बेभान झालेल्या त्या दुष्टबुद्धी दुर्योधनाला वारणावतातील लोकांच्या बोलण्याची फार चीड आली आणि तीव्र मत्सराने खवळून जाऊन तो तडक धृतराष्ट्राकडे गेला. धृतराष्ट्राच्या जवळ दुसरे कोणीही नाही, तो अगदी एकटा आहे असे पाहून नागरिकांच्या युधिष्ठिरावरील प्रीतीमुळे संतपलेल्या त्या दुर्योधनाने पित्याला अभिवादन केले आणि थोडा वेळ थांबून तो त्याला म्हणाला, बाबा, बाष्कळपणे बडबडणाऱ्या नागरिकांचे अभद्र शब्द माझ्या कानावर आले आहेत. तुम्हाला आणि भीष्माला धुडकावून लावून युधिष्ठिराला राजा करण्याचा त्यांचा बेत दिसत आहे. भीष्माला राज्य करण्याची लालसा नसल्यामुळे त्याचेही मत असेच असण्याची शक्यता आहे. तात्पर्य, आपल्याला उपद्रव देण्याचा नागरिकांचा संकल्प झाला आहे असे दिसते. पूर्वी तुमचे वडील विचित्रवीर्य निवर्तल्यावर त्यांच्या पश्चात पांडूला अंगच्या गुणांच्या बळावर हे राज्य प्राप्त झाले. वास्तविक राज्य तुमच्याकडेच येणे क्रमप्राप्त होते, पण अंधत्वाच्या वैगुण्यामुळे तुम्हाला राज्य मिळालेले नाही. पांडूच्या पश्चात वारसा हक्काने हे राज्य जर पांडूच्या पुत्राला म्हणजेच युधिष्ठिराला मिळाले तर त्याच्यानंतर ते त्याच्या म्हणजे युधिष्ठिराच्या पुत्राकडेच जाणार आणि त्याच्याही पश्चात ते त्याच्या पुत्राकडे व क्रमाक्रमाने त्याच्याही पुत्रपौत्रांकडे जाणार, हे अगदीच उघड आहे. बाबा, या सर्व प्रकारचा इत्यर्थ इतकाच आहे. आम्ही आणि आमचे पुत्र राज्याला पारखे होणार आणि राज्याचा अधिकार नसल्यामुळे सर्व जग आम्हाला हीन लेखणार. उपजीविकेसाठी दुसऱ्याच्या मेहरबानीवर आम्हाला अवलंबून राहावे लागेल तर ते नरकवासातले जिणे ठरेल. असला दारुण प्रसंग आमच्यावर ओढवू नये असा काहीतरी उपाय शोधून काढा. बाबा, पूर्वीच जर हे राज्य तुमच्याकडे आले असते तर प्रजाजन आपल्याला कितीही प्रतिकूल असले तरी तुमच्या पश्चात ते निभ्रांतपणे आमच्याकडेच चालून राहिले असते.
आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.